ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददान्ति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौरङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदान्त स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम राम हरे हरे। आपल्या अध्ययनाची सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्यांच्या आनंदासाठी इथे जमलोय, ज्यांच्या आनंदासाठी आज इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांना वंदन करूया. श्रील प्रभुपादांचा आशीर्वाद घेऊया. नामनिष्ठ दास प्रभूजींचा आशीर्वाद घेऊया आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्री श्री राधा गोविंदांना नमन करून आपण आपल्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करूया. आपल्या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश. याचं नाव असं का आहे तर या संपूर्ण गीतेचा सारांश हा अध्याय थोडा मोठा आहे, कारण की या अध्यायामध्ये संपूर्ण गीतेचा सारांश सामावलेला आहे. तर आपण काल शिकलो होतो अध्याय पहिला. तर कोणाला आठवतं का पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे? कोणी मला सांगू शकेल? गणेश आणि सोहम, काल तू होतास ना सोहम? तू सांगू शकतोस मला कालच्या अध्यायाचं नाव काय होतं? तुम्ही सगळे व्हिडिओ ऑन करू शकता. नाही मॅडम. कालच्या अध्यायाचं नाव होतं युद्धभूमीवर सैन्यांचे निरीक्षण. आठवतं? अजून कालच्या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असंही म्हटलं जातं. तर पहिल्या अध्यायातला इम्पॉर्टंट श्लोक होता पहिला श्लोक. तुम्हाला मी पाठ करायला सांगितलं होतं होमवर्कसाठी. पाठ केलंय कुणी? ठीक आहे, मी सांगते पुन्हा एकदा. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजयः. या श्लोकामध्ये धृतराष्ट्रांनी संजयाला काय विचारलं होतं की पवित्र अशा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर युद्धात एकत्र होण्याची माझी इच्छा आहे, पण तिथे माझी मुलं आणि पांडूची मुलं असं त्याच्या राजकीय विचारांनी त्यांनी एकाच कुटुंबातल्या 2 मुलांना वेगळं केलं होतं. 2 भावंडांना, चुलत भावंडांना वेगळं करून त्यांनी विचारलं होतं, की माझी मुलं आणि पांडूची मुलं ही या युद्धभूमीवर कोण बरं जिंकेल? युद्धभूमीवर काय होईल? माझी मुलं आणि पांडूची मुलं यांच्यामध्ये युद्ध होत आहे, पण कोण बरं जिंकेल? का? तर त्याला साम्राज्याची अपेक्षा होती, संपत्तीची अपेक्षा होती आणि त्यांना ते पांडूच्या मुलांसोबत शेअर करायचं नव्हतं आणि त्यांनी अधर्म वाढवला होता आणि म्हणूनच हे कुरुक्षेत्राचं युद्ध चाललं होतं आणि धृतराष्ट्राची ही अशी इच्छा होती, की हे युद्ध व्हावं आणि त्याच्या मुलांनी हे युद्ध जिंकावं. कारण त्यांना पांडूच्या मुलांना, पांडवांना काहीच द्यायचं नव्हतं. आपण आणि त्याच्यामुळे आणि भूमीवरती जेव्हा होता, तर अर्जुनाला का युद्ध करायचं नव्हतं? त्याच्या विलापाची कारणं कोणती होती? आणि पण अर्जुनाचा पांडवांचा विजय झाला, कारण ते धर्माच्या बाजूने होते आणि खुद्द प्रभू श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होते. तर त्यांच्या विजयाची 9 कारणं कोणती होती? आपण काल हे सगळं पाहिलं. तर थोडंसं क्विक रिकॅप करूया आपण. भगवद्गीता म्हणजे काय आहे? आपल्या जीवनाचं पुस्तक आहे.
भगवत म्हणजे भगवान आणि गीता म्हणजे संगीत. खुद्द भगवंतांनी गायलेलं गाणं म्हणजे हे भगवद्गीतेचं पुस्तक आहे. काल आपण पाहिलं होतं, युद्धभूमीच्या मध्यभागी आपला रथ आणून थांबवला. अर्जुनाने भगवंतांसमोर आत्मसमर्पण केलं आणि जेव्हा अर्जुनाला युद्ध करायची इच्छा नव्हती, त्यांनी त्याची 5 कारणंही सांगितली भगवंतांना आणि आत्मसमर्पण करून भगवंतांना विचारलं, की "भगवंत, तुम्हीच मला मार्गदर्शन करावं, की मी हे युद्ध का करावं?" तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला उपदेशून ही गीता सांगितली. युद्धभूमीच्या मधोमध 45 मिनिटं त्यांनी ही गीता सांगितली होती आणि अर्जुनाला सांगता सांगता आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला या गीतेमध्ये मिळतं. आपण काल पाहिलं, जेव्हा आपण एक नवीन टॉय घेतो, त्याचा मॅन्युअल आपण फॉलो करतो. मॅन्युअलमध्ये टॉय कसं जोडायचं, त्याला कसं खेळायचं किंवा रिमोट कंट्रोल कार असेल, तर कोणतं बटन दाबल्याने कार कसं जाईल, कुठे जाईल, ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मॅन्युअलमध्ये सापडतं. म्हणून आधी आपण मॅन्युअल वाचतो. अगदी तसंच आपल्या जीवनाचं मॅन्युअल म्हणजे आपली ही भगवद्गीता आहे. तर आपण प्रत्येक कोणती गोष्ट केल्याने काय होतं, कोणती गोष्ट का करावी आणि कोणती गोष्ट का करू नये, या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला गीतेमध्ये मिळतं. तर भगवद्गीतेचे 5 विषय कोणी सांगू शकतं का? सोहम किंवा गणेश? तुम्ही काल होता ना सोहम, तुला आठवतंय भगवद्गीतेचे 5 विषय कोणते आहेत? मॅडम लिहून काढले होते पण आठ नाही केली. ओके, ठीक आहे. तू सांगू शकतोस मग 5 विषय कोणते आहेत भगवद्गीतेचे? नाही. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म असे भगवद्गीतेचे 5 विषय आहेत. अर्जुनाच्या विलापाची 5 करणं कोणती होती? तर दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. तर अर्जुनाला दया येत होती, की मी माझ्याच कुटुंबियांवरती बाण कसं चालवायचं? मी माझ्या कुटुंबियांवरती बाण सगळे माझेच आपले शत्रू पक्षात कोण होते? कौरव होती, गुरु द्रोणाचार्य होते, भीष्म पितामह होते, सगळे त्याचेच जवळचे नातेवाईक आणि त्याचेच गुरु. तर त्याला दया येत होती, मी यांच्यावर बाण चालवू शकत नाही. आनंद नाही, त्याला अजिबात आनंद नव्हता. का? तर समजा त्याने हे युद्ध जिंकलं तरी शत्रू पक्षातले सगळे मारले जातील. मग जेव्हा आपण आपला आनंद आपल्या स्वतःच्या स्वकीयांसोबत साजरा करतो, फॅमिली सोबत साजरा करतो, मग त्यांनी जेव्हा युद्ध जिंकलं, तेव्हा तो आनंद तो कोणासोबत साजरा करणार बरं? पाप. ज्या गुरूंनी युद्धभूमीवरचं युद्धाचं ज्ञान दिलं, अ, धनुष्य कौशल्य शिकवलं, युद्धनीती शिकवली, अशाच गुरूंवर मी बाण चालवायचं का? आणि जे भीष्म पितामह जे माझे आजोबा आहेत, आजोबांवर बाण चालवू का? हे म्हणजे माझ्यासाठी पाप आहे, असं अर्जुनाला वाटत होतं. आणि पारिवारिक परंपरा, जे सैनिक युद्धभूमीवर लढण्यासाठी आले होते, त्यांचं परिवार तर मागेच राहिलं होतं, हो की नाही? पण जर हे सैनिक युद्धात मारले गेले, तर त्यांची मुलंही अनाथ होतील. आई-वडील त्यांच्या मुलांना हरवतील. अशा प्रकारे त्यांच्या पारिवारिक परंपरा या नष्ट होतील आणि असमंजस. कोणता असमंजस होता अर्जुनाला? की पहा, मी तर एक क्षत्रिय आहे. युद्ध करणं हा माझा धर्म आहे. पण समजा मी जर युद्ध नाही केलं, तर लोक माझी निंदा उडवतील. का? तर क्षत्रिय असून त्यांनी त्याच्या धर्माचं पालन नाही केलं, असा त्याचा अर्थ होईल. बरोबर आहे की नाही? मग अशा स्थितीत तो कृष्णासमोर आत्मसमर्पण करतोय आणि विचारतोय, की "भगवंता, तुम्हीच मला मार्गदर्शन करावं, की मी हे युद्ध करावं का करू नये? मला अजिबात काहीच समजत नाहीये. आता अशी माझी 5 कारणं आहेत. कारण की मला ज्या कारणांमुळे मला युद्ध नाही करायचंय. पण मी युद्ध का करावं? याचं उत्तर तुम्ही मला द्यावं." असं त्यांनी भगवंतांना विचारलं. आणि पण आपल्याला हे तर माहिती आहे, युद्ध कोणी जिंकलं? पांडवांनी. पण अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं कोणती होती? धर्मक्षेत्र, कपिध्वज, शंखनाद, गांडीव धनुष्य, त्यक्तजीविता, मोक्षदा एकादशी, ऋषिकेश, भाग्यलक्ष्मी आणि एक कोणता राहिला आपला दिव्य रथ. तर धर्मक्षेत्र हे पवित्र स्थान आहे. कुरुक्षेत्र हे एकदम पवित्र स्थान आहे, जे युद्धभूमी म्हणून निवडली होती आणि दिव्य रथ जो अग्निदेवांनी अर्जुनाला दिला होता. मग कपिध्वज, ज्या ध्वजावरती हनुमानाचं चित्र होतं आणि त्या रूपाने हनुमानांचा आशीर्वाद सुद्धा अर्जुनाला मिळाला होता. मग त्यानंतर शंखनाद. आपण पाहिलं होतं काल कृष्णाचं पंचजन्य आणि अर्जुनाचं देवदत्त.
या शंखाच्या आवाजाने कशी पृथ्वी आणि आकाश दुमदुमून गेले होते आणि शत्रूच्या मनात भीती निर्माण झाली होती. अशा पवित्र शंखांचा शंखनाद झाला होता युद्धाच्या सुरुवातीला. आणि मग त्याच्यानंतर गांडीव धनुष्य, जे पशुपतास्त्र होतं, जे वरुण देवांनी अर्जुनाला दिलं होतं. आणि त्यक्तजीविता, मोक्षदा एकादशी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. ज्या दिवशी अ, जो दिवस युद्धासाठी निवडला होता, तो होता मोक्षदा एकादशीचा दिवस. आणि त्या दिवसाची स्पेशालिटी अशी होती, की ज्या दिवशी युद्ध घडतंय, त्या दिवशी ज्या कोणाचा मृत्यू होईल त्या पवित्र अशा युद्धभूमीवरती, त्या प्रत्येकाला मोक्ष मिळेल म्हणजे स्वर्गप्राप्ती होईल, असं त्या दिवसाचं महत्त्व होतं. आणि ऋषिकेश, खुद्द भगवंत स्वतः अर्जुनाच्या बाजूनी होते. आणि जिथे भगवंत, तिथे भाग्यलक्ष्मी, म्हणून भाग्यलक्ष्मी सुद्धा अर्जुनाच्या बाजूनी होते. तर अशा या 9 कारणांमुळे अर्जुनाचा विजय हा निश्चित होता आणि अर्जुनाचा विजय झाला. तर अशी होती असं हे आपल्या कालच्या अध्यायाचा सारांश. आता आपण ही आताच पाहिली अर्जुनाच्या विजयाची 5 कारणं कोणती होती बरं? तर अ, अ, दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस, अशी अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं होती. तर त्याचा डिटेल्स पण आपण आताच पाहिले. मग आता पुढे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे. आता आपण ईश्वर प्राप्ती कशी बरं करायची? आपण ईश्वराच्या जवळ कसं जायचं? त्याचे 3 टप्पे कोणते होते ते आपण पाहूया. त्या ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे म्हणजे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवंत. ब्रह्मन म्हणजे प्रकाश, परमात्मा म्हणजे परमात्म्याचं 4 भुजांचं रूप आणि भगवान म्हणजे भगवंत श्रीकृष्ण, ज्यांनी मनुष्य रूपात जन्म घेतला होता, ज्यांचं 2 भुजांचं रूप आहे. तर भगवंतां आणि त्यांच्या डोक्यात मोरपिसारा आहे, ज्यांचं श्यामसुंदर असं रूप आहे, ते म्हणजे भगवान. तर आता हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे कोणते आहेत? ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. ब्रह्मन म्हणजे प्रकाश, परमात्मा म्हणजे विष्णूचं 4 भुजांचं रूप आणि भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी मनुष्य रूपात जन्म घेतला होता, ज्यांचं 2 भुजांचं रूप आहे मनुष्य रूपात, ज्यांच्या हातात बासरी आणि डोक्यात मोरपिसारा आहे आणि जे अतिशय सुंदर मनमोहक अशा श्यामसुंदर रूपात ज्यांनी मनुष्य रूपात जन्म घेतला होता. असे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पुढच्या गोष्टी. भगवान प्राप्तीचे भगवंतांचे 6 ऐश्वर्य कोणते आहेत? तर ते पाहूया आपण. भगवंतांचे 6 ऐश्वर्य पहा. सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास, असे भगवंतांचे 6 ऐश्वर्य आहेत. तर आता पहा, प्रत्येक गोष्ट सौंदर्य. बघ, कृष्णाचं मनमोहक असं रूप आहे की नाही, त्याच्यापेक्षा सुंदर कोणीच नाहीये या जगात. आणि आपण त्याला पाहतो, जेव्हा आपण भगवद्गीतेवरचा फोटो पाहतो कृष्णाचा, त्यात कृष्ण किती यंग दिसतो की नाही, माहितीये जेव्हा युद्ध घडलं कृष्ण तेव्हा 90 इयर्सचे होते. पण तो नेहमी 14 वर्षाच्या कौमारावस्थेत असतो आणि सौंदर्य हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. तर भगवंताचे आपण 6 गुण पाहतोय, की कोणते महत्वाचे 6 गुण भगवंताकडे आहेत. श्रीमंत, संपूर्ण जगाचा तो स्वामी आहे. हे जगच जेव्हा त्यांनी निर्माण केलं आहे, तर विचार करा तो किती श्रीमंत असेल. हे पूर्ण अवकाश, ही पूर्ण आकाशगंगा आणि आपलं आपलं जीवन, प्रत्येक सजीव सृष्टी ही त्यांनीच निर्माण केली आहे. आणि भाग्यलक्ष्मी त्याच्याकडे आहे. मग त्याच्यापेक्षा श्रीमंत आणखी कोणी असू शकतं का? कोणीच नाही. प्रसिद्ध. कृष्ण हा इतका प्रसिद्ध आहे, की आम्ही सगळेच त्याला ओळखतो. आणि तो सगळ्यात फेव्हरेट आणि सगळ्यात महान असा देव आहे. सामर्थ्य, आणि त्याचं सामर्थ्य इतकं आहे त्याच्याकडे, की त्याला कोणत्या शस्त्राची किंवा अस्त्राची गरज अजिबात नाहीये. तुम्ही कधी पाहिलं का कृष्णाच्या हातात तलवार किंवा धनुष्य किंवा गदा? नाही. परमात्माच्या 4 भुजांच्या रूपात असतं. त्यांच्याकडे गदा असते. विष्णू चक्र असतं त्यांच्याकडे, शंख आहे. पण श्रीकृष्णाकडे काय आहे का हातात? फक्त बासरी आहे. आणि ज्याच्याने तो एकदम सुंदर असं सुंदर अशी बासरी वाजवतो आणि सुंदर अशा मनमोहक रूपात असतो. त्याच्याकडे कोणतंच अ, शस्त्र नाहीये. का?
तो इतका सामर्थ्यशाली आहे, की तुम्हाला आठवतंय त्यांनी पूतनाला अगदी बाळ असताना वयाच्या 8-9 महिन्याचे होते भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्यांनी पूतनाचा वध केला होता. एक बाळ कधी राक्षसाचा वध करू शकतो का? नाही. तर तुम्ही इमॅजिन करा त्या बाळामध्ये किती सामर्थ्य असेल, की त्यांनी कोणत्याही शस्त्राच्या आणि अस्त्राच्या विना पूतनाचा वध एकदम लहान बाळ असताना केलं होतं. त्यानंतर आपण कालियामर्दनची स्टोरी आपल्याला माहिती आहे. बकासूर बकासुराला त्यांनी कसं मारलं, हे आपण माहिती आहे. कंसाला त्यांनी कसं मारलं, हे पण आपण या सगळ्या स्टोरी म्हणजे यातल्या काही स्टोरीज आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. पण गोष्ट अशी, की त्याचं सामर्थ्य या सगळ्या राक्षसांचा अंत करताना त्यांनी कोणत्या शस्त्राचा उपयोग केला नाही. मग इमॅजिन करा त्याच्याकडे किती पॉवर असेल, कोणत्या शस्त्र आणि अस्त्राविना त्यांनी इतक्या साऱ्या राक्षसांना मारलं. आता ज्ञान, संपूर्ण ज्ञान म्हणजे आपली जे उपनिषदं आहेत, आपली जी वेद आहेत, या सगळ्यांचा स्रोता हा कृष्णच आहे. त्याच्याकडूनच आपल्याला हे सगळं ज्ञान मिळालं आहे. या सगळ्या ज्ञान प्रत्येक गोष्टीचा स्रोता, प्रत्येक गोष्ट ही त्याच्यापासून निर्माण झाली आहे. म्हणून त्याला ज्ञानाचा त्याच्याकडे असामान्यातलं सामान्य अ, एकदम एकदम असं प्रत्येक ज्ञान ही गोष्टच त्याच्यापासून निर्माण झाली आहे. म्हणून ज्ञान हे सुद्धा त्याचं एक अ, ऐश्वर्य आहे आणि संन्यास, त्याग. त्याने प्रत्येक गोष्टीचा त्याग केलाय हो. तो कोणत्याच गोष्टीचा भुकेला नाही. जेव्हा तो इतका श्रीमंत आहे, इतका सुंदर आहे, इतका प्रसिद्ध आहे, इतका सामर्थ्यशाली आहे. हे जग त्यांनी निर्माण केलं आहे. ही सजीव सृष्टी त्यांनी निर्माण केली आहे आणि आकाशगंगा सुद्धा त्यांनीच निर्माण केली आहे. मग अशा व्यक्तीला कोणत्या गोष्टीचा हेवा असणार आहे? कोणत्याच गोष्टीचा नाही. त्यांनी प्रत्येक गोष्ट त्याग केली आहे आणि त्याला फक्त आवड आहे ती प्रेमाची आणि भक्तीची. आपण पुढे जाऊन ते पाहणार आहोत. तो कसा भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. बाकी कोणतीच गोष्ट त्याला गरज नाहीये कोणत्या गोष्टीची. कारण प्रत्येक गोष्ट आहे त्याच्याकडे आणि तो या जगाचा निर्माता आहे. आता पुढे पाहू. आता कठीण वेळी आपण कोणाकडे जातो? आपल्याला घरी काही प्रॉब्लेम आला, तर आपण कोणाकडे जातो? आईकडे किंवा बाबांकडे जातो आणि त्यांना विचारतो, "आई आई गं, मला असा प्रॉब्लेम आहे, काय करायचं?" म्हणून. समजा शाळेत काही अभ्यास करताना प्रॉब्लेम आला, तर आपण कुठे जातो? टीचरकडे जातो, विचारतो त्यांना. तसंच आपल्याला काही आणखी छोटा-मोठा प्रॉब्लेम आला, तर आपण कुठे जातो? कोणाला विचारतो? लगेच आपल्या शेजारी जो मित्र असतो त्याची मदत घेतो. मग तसंच अर्जुनाला प्रॉब्लेम आला होता. काय? त्याला युद्ध नव्हतं करायचं. त्याला 5 कारण होती युद्ध नाही करण्यासाठी न न करण्यासाठी. मग त्यांनी काय केलं? जो आपला परममित्र आहे, जो त्याचा सखा आहे कृष्ण, जो त्याचा गुरु सुद्धा आहे, त्याला त्यांचा शिष्य बनला जे परमात्मा आहेत. ज्यांना सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड असं म्हटलं जातं. असा हा श्रीकृष्ण त्यांचा सगळ्यात चांगला मित्र होता अर्जुनाचा आणि म्हणून त्यांनी त्याला आत्मसमर्पण केलं आणि त्याच्यासमोर मांडलं, की "हे कृष्णा, तूच माझा गुरु आहेस आणि मी तुझ्यासमोर आत्मसमर्पण करतोय. आता तूच मला मार्ग दाखवावा." आता का त्यांनी कृष्णाला आपला गुरु मानलं होतं. तर आपल्याला आयुष्यात काही जरी अर्थपूर्ण करायचं असलं, तर आपल्याला गुरुची ही गरज असतेच. गुरुशिवाय आपण काहीच करू शकत नाही. गुरुच आपल्याला चांगला मार्गदर्शन करू शकतो. मग त्याचमुळेच अर्जुनाने कृष्णाला आपला गुरु बनवलं आणि शिष्य म्हणून त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं. आणि या गुरुनी, या सख्यानी, या मित्रांनी त्याला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, हे आपण पुढे पाहूया. तर आता हा आहे आपला दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक, जो आपण आता घेणार आहोत. तर कोणी मला माझ्यासोबत म्हणू शकता तुम्ही अनम्यूट होऊन. सगळेजण अनम्यूट होऊ शकता, व्हिडिओ सुद्धा ऑन करू शकता. चला, तर आपण हा श्लोक म्हणू. कार्पण्य दोषोपहत स्वभावः कार्पण्य दोषो कर्पण्यदोष पहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः पृच्छामि त्वां मित्वा धर्मसम्मूढचेताः यच्छेह्यसान्निश्चितं यच्छेयनिश्चितं ब्रूहि तन्मे
ब्रूतन्मे शिष्यस्तेहं शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. शादिं प्रपन्नम्. खूप छान. कोणाला वाचायचंय भाषांतर? Yes. हा वाच. आता मी माझ्या कर्तव्याबद्दल संभ्रमित आहे. या स्थितीत मी सांगण्यास सांगत आहे. माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. मी तुमचा शिष्य आहे आणि आत्म्याने तुमच्या स्वाधीन केले आहे. कृपया मला सूचना द्या. खूप छान, खूप छान. हरे कृष्ण. तर भगवंत इथे अर्जुन काय म्हणतोय पहा. आता मी माझ्या कर्तव्याबद्दल संभ्रमित आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं होतं, की अर्जुनाला काय वाटत होतं, तो का असमंजस वाटत होता त्याला, की आपण तर क्षत्रिय आहे. युद्ध करणं हा आपला धर्म आहे. मग आपण युद्ध नाही केलं तर आपण आपला धर्म पाळला नाही असं होईल. मग आता काय बरं करावं मी? मी युद्ध नाही केलं तर लोक मला पळपुटा म्हणतील आणि अ, म्हणजे मी मित्र आहे म्हणून मी युद्धभूमीवरनं पळून गेलो असं म्हणतील. या स्थितीत मी काय करायला पाहिजे बरं? माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाहीये, हे तुम्हीच स्पष्टपणे जाणता भगवंता. आता मी तुम्हाला माझा गुरु म्हणून स्वीकार केलाय तुमचा आणि शिष्य म्हणून मी तुमच्या समोर आत्मसमर्पण करतोय. तर पुढच्या फोटोमध्ये पहा इथे 1 मिनिट हां. तो पहा विनंती करतोय भगवंतांना, मी तुम्हाला आत्मसमर्पण करतोय. कृपया मला सूचना द्या, की मी काय करावं? आता मी खूप संभ्रमित आहे. या प्रश्नामधून फक्त तुम्हीच मला सुटवू शकता हा प्रश्न माझा तुम्हीच फक्त सोडवू शकता. तुम्ही मला मार्गदर्शन करा भगवंता, असं तो भगवंतांना विनवणी करतोय. आता पुढे पहा. आता एक छोटासा प्रश्न. आपल्याला काय वाटतं, जे आपण नाही आहोत? आता या गोष्टी आपण का शिकतोय? तर कृष्णाने आता अर्जुनाने काय प्रश्न विचारला, की मला मार्गदर्शन द्या. कृष्णाने काय मार्गदर्शन दिलं, हे पाहण्याआधी आपण आधी एक थोड्याशा छोट्याशा एक्झाम्पल्स किंवा एक्सरसाइज पाहूया. या गोष्टी समजून घेतल्या, की आपल्याला समजणं ईझी होईल, की कृष्णाने काय सांगितले. आपण काय आहे? हे आपलं शरीर आहे. आपण आपल्या शरीरामध्ये आपला आत्मा आहे. मग आपण शरीर आहे की आपला आत्मा आहे? कोणती गोष्ट पर्मनंट आहे असं तुम्हाला वाटतं? आत्मा पर्मनंट आहे की आपलं शरीर पर्मनंट आहे? पहा, आत्मा. आपण हो, आपण शरीर नाही, आत्मा आहोत. ठीक आहे? तर आता पहा, मी शरीर आहे. तर आपल्या वेगवेगळे अवयव इथे दाखवले आहेत फोटोमध्ये. कोणी सांगू शकेल का आपले वेगवेगळे बॉडीचे पार्ट्स कोणते आहेत? इथे आपल्याला दिसतायत फोटोमध्ये. Hair, eyes, mouth, hand, knees, legs, stomach, ear, eyebrow. खूप छान. तर हात, नाक, कान, डोळे, घसा, त्वचा, पाय, गुडघे हे सगळे आपल्या शरीराचे अवयव आहेत. मग आपलं शरीर कशाने बनलेलं आहे बरं? पंचमहातत्वांनी बनलेलं आहे. तर ही पंचमहातत्व कोणती आहेत? अग्नी, हवा, पाणी, पृथ्वी आणि आकाश अशा पंचमहातत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. तर आणि आपलं शरीर आणखी कशाचं या पंचमहातत्वात पहा, आपल्या शरीरामध्ये 80% वॉटर असतं, पाणी असतं. 80% पाणी असतं आपल्या शरीरामध्ये आणि या सगळ्यांना पंचमहाभूत म्हणून ओळखली जातात. आणि ही पंचमहाभूत पहा, या आपलं शरीर, ही पंचमहाभूत प्रत्येक गोष्ट या अवकाशाचा एक भाग आहे. हो की नाही? जे अवकाश सुद्धा जी आकाशगंगा सुद्धा भगवंतांनी निर्माण केली आहे आणि सजीवाची उत्पत्ती सुद्धा भगवंतांपासून झाली आहे. ती कशी? हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या अध्यायात सांगणार आहे. आता त्याआधी आणखी एक एक एक्सरसाइज छोटीशी. आता आधी आपण ही एक्सरसाइज करणार आहोत. ठीक आहे? सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकता आणि माझ्यासोबत करायचा. आपण काय नाही? शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि आत्मा कुठे असतो? आपल्या हृदयात स्थित असतो. ठीक आहे? आपण काय नाही? सांगू शकता तुम्ही मला व्हिडिओ ऑन करून किंवा व्हॉइस आपण काय नाहीये? शरीर नाही. आपण काय आहोत? आत्मा आहोत.
बरोबर आहे की नाही? आणि आपला आत्मा कुठे असतो? आपल्या हृदयात स्थित असतो. तर आता आपण पुढे पाहू. आता मला तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का, की सजीव आणि निर्जीव याच्यामधला काय फरक असतो? कोणत्या गोष्टी सजीव आहेत आणि कोणत्या गोष्टी निर्जीव आहेत? मॅडम सजीव हालचाल करू शकतात तर निर्जीव हालचाल करू शकत नाहीत. एकदम छान, बरोबर. तर सजीवमध्ये कोण-कोण येतं आणि निर्जीव म्हणजे कोणकोणत्या गोष्टी असतात? आणि अजून एक आहे की सजीवांना अन्न, हवा आणि पाण्याची गरज असते आणि निर्जीवांना अन्न, पाणी, हवाची गरज नसते. त्यामुळे झाड सुद्धा सजीवांमध्येच येतं. एकदम छान. तर पहा, खूप छान उत्तर दिलंस तू. तर पहा, सजीव म्हणजे ज्या गोष्टी लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, सजीव आणि निर्जीव. ज्या जिवंत आहेत त्यांना सजीव असं म्हणतात आणि ज्या वस्तू आहेत त्यांना निर्जीव असं म्हणतात, ज्यांच्यामध्ये जीव नाहीये. तर इथे काही उदाहरणं पाहतोय आपण. मनुष्य, प्राणी, पक्षी आणि झाडं ही सगळी सजीवांमध्ये येतात. आणि निर्जीव वस्तू कोणत्या? दगड, कार किंवा इथे पहा छत्री पाहतोय आपण. माउंटेन्स किंवा बिल्डिंग्स या सगळ्या गोष्टी निर्जीव वस्तूंमध्ये येतात. तर सजीवाला तू सांगितल्याप्रमाणे आता सजीवाला अन्न, वस्त्र, पाण्याची गरज असते. निर्जीवांना अशा कोणत्या गोष्टीची गरज नसते. आता पुढे आणखी एक छोटंसं उदाहरण, अजून एक. भगवंतांनी काय उत्तर दिलं? आता पहा, आपण कार चालवतोय, बरोबर आहे की नाही? या फोटोमध्ये पाहतोय की एक व्यक्ती कार चालवतोय. समजा हा व्यक्ती इथे नसेल, ड्रायव्हरच नाहीये. मग कार चालेल का? ड्रायव्हर विना कार चालेल का? नाही ना? एकदम बरोबर. तर आपलं हे शरीर आहे आणि या शरीराचा ड्रायव्हर कोण आहे माहितीये? आपला आत्मा आहे. तर आपल्या आत्म्याशिवाय आपल्या शरीराची गाडी चालेल का? अजिबात नाही. मग आता पुढे जाऊन पाहू, की बघ आता आपला आत्मा हा आहे बरोबर आहे. पण तो कुठे असतो? दिसतो का कोणाला? तुम्हाला माहितीये का तो दिसला का कोणाला? तो कुठे असतो माहितीये का? आताच मी सांगितलं होतं ना तुम्हाला, आपण ॲक्टिव्हिटी करताना आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आपला आत्मा कुठे असतो? हृदयात असतो आपल्या. बरोबर आहे की नाही? तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. दुसऱ्या अध्यायातला सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि आपला आत्मा हा आपल्या हृदयात स्थित असतो. पहा, या फोटोमध्ये दाखवलंय. आता आणखी एक छोटंसं उदाहरण. आता या फोटोमध्ये आपण काय पाहतोय? कोणी सांगेल मला? पिंजऱ्यामधील पक्षी. आहे की नाही? बरोबर आहे. आता दुसऱ्या फोटोमध्ये पहा. काय करते या आजीचा तो पक्षी आहे. त्या पिंजरा पण त्यांचाच आहे. त्यांनी काय केलं? पिंजऱ्याला खूप साफ-सफाई केली, खूप स्वच्छ केलं, नेहमी रोज धुतलं आणि एकदम स्वच्छ ठेवला पिंजरा तो. पण त्यांनी मात्र पक्ष्याला काहीच अन्न दिलं नाही. जेवण दिलंच नाही पक्ष्याला. मग काय होईल? पक्षी मरून जाईल. हो की नाही? अगदी तसंच पहा, हा पिंजरा म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यातला तो पक्षी म्हणजे आपला आत्मा आहे. आपण आपल्या शरीराला खूप स्वच्छ ठेवलं, खूप मेकअप केला, छान कपडे घातले, छान रोज अंघोळ केली, एकदम स्वच्छ आणि टापटीप नीटनेटके राहिलो. पण आपण समजा आपल्या आत्म्याकडे लक्षच नाही दिलं, जो तो पिंजऱ्यातला पक्षी आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं म्हणून तो मरून गेला. मग तसंच आपण फक्त शरीराकडेच पाहत राहिलो, आपल्या आत्म्याकडे लक्षच नाही दिलं, तर आपल्या आत्म्याचं काय होईल? त्याला काही अन्नच नाही दिलं आपण, तर तोही मरून जाईल, हो की नाही? मग आत्म्याचं अन्न म्हणजे काय आहे? आता आपण कोणत्या प्रकारचं अन्न बरं दिलं पाहिजे आत्म्याला? तुम्हाला माहितीये कोणतं अन्न आहे आत्म्याचं? आपल्या आत्म्यासाठी अन्न म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. ही एकमेव गोष्ट आहे आणि दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आपण आपल्या आत्म्याला अन्न म्हणून दुसरी कोणतीच गोष्ट देऊ नाही शकत. आता समजा काही जण खूप हेल्दी असतात, तरी पण ते नेहमी दुःखी आणि थकलेले असे दिसतात. का बरं? कारण त्यांचा आत्मा दुःखी असतो. त्यांनी कधीच आपल्या आत्म्याकडे लक्ष दिलं नसतं आणि आता इतके दिवस तर आपल्याला माहीत नव्हतं. आता माहीत आहे ना, आपल्या आत्म्याचं अन्न आहे आणि आपल्या आत्म्याला आपल्या जशी शरीराची काळजी घेतो, शरीराला अन्न देतो, तसंच आपल्या आत्म्याला सुद्धा अन्नाची गरज आहे
आणि ते अन्न म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. म्हणून आपण रोज जप केलं पाहिजे. आणि हरे कृष्ण महामंत्र कोणता आहे बरं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणूनच आपण रोज थोडी प्रॅक्टिस करतो की नाही. क्लासच्या सुरुवातीला आपण थोडंसं कीर्तन करतोय आणि तेव्हा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे. मी एकटीच कीर्तन करणार किंवा क्लास मी एकटीच सांगणार तुम्ही ऐकणार असं नाहीये ना. तुम्ही उत्तर पण दिली पाहिजेत आणि सगळ्यांनी सोबत कीर्तन केलं पाहिजे. तुम्हाला हळू सवय, आज आपला दुसरा डे आहे. त्याच्यामुळे हळू सवय होईल. तुम्ही थोडंसं करून तर बघा, म्हणून बघा. पहा किती छान वाटतं, मनाला किती छान आराम मिळतो आणि किती प्रसन्न वाटतं. तुम्ही एक 5 मिनिटं तरी करून बघा माझ्यासोबत रोज कीर्तन, हरे कृष्ण महामंत्राचा जप. तर तुम्हाला जो फरक वाटतो तो तुम्हीच मला सांगणार 2-4 दिवसानंतर. आता पुढे, म्हणून आपण रोज आपल्या आत्म्याला अन्न दिलं पाहिजे आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. आता शरीर आणि आत्मा. आता आपण पुन्हा एकदा करूया. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि आपला आत्मा हा हृदयामध्ये स्थित आहे. आणि पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला सांगते. आपला हृदयामध्ये आत्मा असते. त्या आत्म्याचा आकार केवढा आहे माहितीये तुम्हाला? केसाच्या टोकाच्या 10,000 1 अंश इतका छोटासा आपल्या आत्म्याचा आकार आहे. आणि आपण आतापर्यंत काय पाहिलं? हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं हे आपल्या आत्म्याचं अन्न आहे. आपण आत्म्याला एकमेव अन्न देऊ शकतो, ते म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. पण आता आपलं शरीर, आपण सजीव आणि निर्जीव याच्यातला फरक पाहिला. आपलं शरीर कशाचं बनलेलं आहे? पंचमहातत्वांनी. आकाश, अग्नी, वायू, पाणी, हवा आणि पृथ्वी अशा पंचमहातत्वांनी आपलं शरीर बनलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि आणि अवकाश, आपण या प्रत्येक गोष्ट, आपली पृथ्वी, प्रत्येक सजीव हा आकाशगंगेचा एक पार्ट आहे. जी आकाशगंगा सुद्धा भगवंतांपासून निर्माण झाली आहे. तर ही झाली आपली रिव्हिजन. आता ऍक्च्युअल अर्जुनाच्या प्रश्नानंतर भगवंतांनी काय उत्तर दिलं पुढच्या श्लोकात आपण पाहूया. म्हणायचं माझ्यासोबत? देहिनोऽस्मिन् अन्यथा देहे कौमारं यवनं जरा यवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. खूप छान पूर्वजा, खूप छान. आता पाहू, आता आपण या श्लोकाचा अर्थ काय आहे बरं? भगवंतांनी काय सांगितलं? तर देहिनोस्मिन अन्यथा देहे कौमारम यवनम जरा. पहा, आपला शरीर हा बाळपण, कौमारावस्था, यवनावस्था आणि मग आजारपण आणि मग मृत्यू, अशा या 4 स्टेजेस मधून आपल्या देहाला जावंच लागतं. त्याला दुसरा ऑप्शन नाहीये. कोणी नेहमीच लहान असू शकतं का? नाही. कोणाला जर कौमारावस्थेमध्ये राहायचंय, नेहमीच राहू शकतं का? नाही. यवनावस्थेमध्ये कायम नाही राहू शकत. माणूस हा म्हातारा होतोच. आजारपण येतच त्याला आणि मग त्याचा मृत्यू होतोच. पण असं आत्म्याचं होतं का? या फोटोमध्ये आपण जी ही व्हाईट लाईट पाहतोय ना, ती म्हणजे आत्मा आहे. आत्मा मात्र सेम आहे हा, पहिल्या स्टेज पासून लास्टच्या स्टेज पर्यंत. तो फक्त या स्टेजेस मधून असा फिरतोय. आणि मृत्यूनंतर काय होतं माहितीये? या आत्म्याचं, हा शरीर सोडून तो दुसऱ्या शरीरात जातो. पण त्याचा नाश होत नाही. त्याला जाळता किंवा पुरता येत नाही. त्याला कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने कापता येत नाही. आत्मा हा चिरंतर असतो, चिरंतन असतो. तो एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जातो. पण माणसाचं काय असतं पहा, माणसाचा जन्म होतो, मग तो रांगायला लागतो, मग चालायला शिकतो, मग कौमार अवस्थेत येतो, मग यवनावस्थेत येतो. म्हणजे आपण आधी जेव्हा चालायला लागतो, थोड्या दिवसांनी मग आपण LKG, UKG मध्ये जातो. मग तिथून आपण प्राथमिक शाळेत जातो. मग आपण माध्यमिक शाळेत जातो. मग आपण कॉलेजमध्ये जातो.
मग त्याच्यानंतर जॉबला जातो, मग लग्न होतं, मग पुन्हा माणूस म्हातारा होतो आणि मग त्याच्यानंतर त्याला आजारपण येतं आणि थोड्या दिवसांनी त्याचा मृत्यूही होतो. पण अशा कोणत्या स्टेजेसमधून आत्मा जात नाही. आत्मा हा नेहमी जसाच्या तसाच असतो. फक्त माणसाला असं 4 स्टेजेसमधून जावं लागतं. भगवंत नेहमी एकाच स्टेजमध्ये असतात. ते नेहमी कौमारावस्थेत म्हणजे 14 वर्षाचे असल्यासारखेच त्यांचं नेहमी श्यामसुंदर मनमोहक असं रूप असतं. कारण ते सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड आहेत, भगवंत आहेत. पण प्रत्येक मनुष्याला या 4 स्टेजेसमधून तर जावंच लागतं. मग आता आपल्याला याच्यामधून भगवंत काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत माहिती जेव्हा तू बाण चालवतो आहेस, तुझ्या स्वतःच्या कुटुंबियांवर, द्रोणाचार्यांवर किंवा भीष्म पितामहांवर, त्याचा अर्थ असा नाहीये, की तू त्यांना त्यांच्या आत्म्याला मारतोयस. तू त्या या शरीराला मारतोयस आणि तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यती. त्यांचा जो आत्मा आहे ना, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाईल. कारण आत्मा हा अमर असतो. तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो आणि म्हणून जेव्हा तू बाण चालवतो आहेस आणि मग बाण चालवल्यानंतर जर त्यांचा मृत्यू झाला, तर तुला निराश व्हायची गरज नाहीये. कारण तो आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि माहितीये आपण असं आहे आत्म्याचं चक्र निरंतर चालू असतं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं आणि माणसाचा जन्म कधी मिळतो 84 आत्म्याचा प्रवास हा 84 लाख योनींमधून झाल्यानंतर शेवटी तेव्हा जाऊन आत्म्याला मनुष्य योनीत जन्म मिळतो. तोपर्यंत आपण कोणकोणत्या स्टेजेसमध्ये जन्म मिळतो हे पण पुढे पाहूया. आणि मनुष्य योनीमध्ये समजा जन्म मिळाल्यावर आपण भगवंतांची उपासना करून आत्म्याला हरे कृष्ण महामंत्राचं अन्न देऊन जर भगवंताच्या जवळ गोलोकात परत जाण्याचा प्रयत्न नाही केला, तर पुन्हा आपण या जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकून राहतो. पुन्हा या पृथ्वीवर जन्म घेतच राहतो. आणि ती स्थिती कशी होते मग माहितीये? समजा आपण जायंट व्हीलमध्ये पाळण्यामध्ये बसलो आणि तो पाळणा गोल फिरतच राहिला, तर चक्कर येते की नाही शेवटी आपल्याला? अगदी तसंच आपल्या आत्म्याचं होतं. समजा आपल्याला आत्मसाक्षात्काराची जाणीव झालीच नाही, भगवंतांच्या जवळ जायचा आपण प्रयत्न केलाच नाही, तर आपण याच पृथ्वीवरती पुन्हा जन्म घेत राहतो. तर हे सगळं भगवंतांनी का सांगितलंय अर्जुनाला? कारण अर्जुनाला या गोष्टीवरती फोकस करायचा आहे, की तो व्यक्तीवरती बाण चालवतोय म्हणजे त्यांच्या शरीरावरती बाण चालवतोय तो. त्यांचा आत्मा तर अमर राहणार आहे आणि त्याला त्याच्या धर्माचं पालन करणं हे सगळ्यात मोठं काम आहे त्याचं. तो क्षत्रिय आहे, त्याने युद्ध केलंच पाहिजे, त्याने बाण चालवलंच पाहिजे आणि बाण चालवताना समोरच्या व्यक्तीला न पाहता त्यांनी त्याच्या आत्म्याकडे पाहिलं पाहिजे. तर शरीराचा नाश होईल, शरीराचा अंत होईल, पण त्यांचा आत्मा मात्र दुसऱ्या शरीरात जाईल कारण आत्मा हा अमर असतो. म्हणून तो कोणत्याच व्यक्तीच्या आत्म्याला हर्ट करत नाहीये. ही गोष्ट अर्जुनाला लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणून श्रीकृष्ण काय सांगतायत आपल्याला या श्लोकामध्ये, की समजा जेव्हा कोणाचा मृत्यू होतो, तर आपल्याला शोक होतो, आपल्याला खूप दुःख होतं, बरोबर आहे. पण ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, की त्यांचा आत्मा हा अमर असतो. तो कधीच आत्म्याचा अंत होत नाही. फक्त त्या देहाचा, त्या शरीराचा अंत झालाय. आता पुढे इथे काय सांगितलंय, जसं मूर्तिमंत आत्मा सतत प्रवास करतो या शरीरात, बालपणापासून तारुण्यापर्यंत ते वृद्धावस्थेपर्यंत. आत्मा त्याच प्रकारे मृत्यूच्या वेळी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. आत्मसाक्षात्काराची जाणीव करणारा आत्मा अशा बदलांमुळे आश्चर्यचकित अजिबात होत नाही. तर काय या आता पहा आपण पाहिलं होतं, की स्टार कसा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात चालवतो त्या फोटोमध्ये. आता या फोटोमध्येही पाहतो. पहा, या बाळापासून तर या सगळ्या स्टेजेसमध्ये जाऊन माणूस शेवटी मृत्यू होऊन त्याचा सापळा बनलाय हाडांचा. पण आत्मा तो तसाच आहे, चमकत स्टारसारखा. तर या मृत्यूनंतर त्याचा काय होतो? तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. आत्म्याचा कधीच अंत होत नाही. म्हणून जेव्हा कोणी मृत्युमुखी पडतं किंवा जेव्हा कोणत्या शरीराचा अंत होतो, तेव्हा भगवंत काय सांगतात, आपल्याला निराश होण्याची गरज नाहीये. कारण त्यांचा आत्मा हा अमर आहे आणि तो नेहमीच आपल्यासोबत असतो आणि तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि आत्म्याचा असा हा प्रवास हा निरंतर सुरूच असतो.
आणि समजा आत्मसाक्षात्काराची जाणीव जेव्हा या आत्म्याला होते ना, तेव्हा तो आत्मा भगवंतांचं नामस्मरण करून भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आपण पाहिले. त्या 3 टप्प्यातून जाण्याचा प्रयत्न करतो आणि जर आज भगवंतांचं नामस्मरण केलं, या मनुष्य योनीमध्ये जन्म मिळाल्यानंतर तेव्हा आपण भगवंताच्या निवासस्थानी म्हणजे गोलोकाला पोहोचतो आणि मग या जन्म-मृत्यूच्या बंधनातून आपली सुटका होते आणि आपण चिरंतन आपण पुढच्या अध्यायामध्ये 18व्या नाही सॉरी 16व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत, की गोलोक कसं असतं आपण तिथे काय जायला हवं, तिथे काय-काय असतं, या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण तिकडे पाहणार आहोत. आता मृत्यूच्या वेळी आत्मा दुसरं शरीर घेतो. पहा, इथे या बाळापासून सुरू झालेला शरीराचा प्रवास इथे संपला. मग या आत्म्याने पुन्हा या शरीरामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा या बाळापासून या मृत्यूपर्यंत त्याचा प्रवास झाला त्या शरीराचा आणि पुन्हा इथून तो दुसऱ्या शरीरामध्ये केला. असा हा चिरंतन प्रवास आत्म्याचा चालूच असतो. कधीच त्याच्यामध्ये खंड पडत नाही. खंड केव्हा पडते? जेव्हा या मनुष्य रूपात जन्म मिळाल्यानंतर आपल्याला आत्मसाक्षात्काराची जाणीव होऊन आपण भगवंताचं नामस्मरण करतो. आपल्या आत्म्याला हरे कृष्ण महामंत्राचा अन्न म्हणून देतो. तेव्हाच आपण भगवंतांच्या गोलोकी पोहोचू शकतो. आता जीवनचक्र. इथं काय आहे पहा, लहानाचं मोठं होत आहे. आपण लहान झालं, कौमारावस्था, यव्वनावस्था, वृद्धावस्था, आजारपण आणि मृत्यू. मग आपल्याकडे या 4 गोष्टी आहेत. आपल्याला त्यामधून जावंच लागतं. यामधून कोणाचीच सुटका होऊ शकत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधीमधून. म्हणून अर्जुनाला काळजी करायची गरज नाहीये. त्यांनी बाण चालवलं, नाही चालवलं, तरी सुद्धा जेव्हा त्यांची मृत्यूची वेळ येईल, त्यांचा मृत्यू तर अटळ आहे. पण आत्मा हा चिरंतन आहे. तर आता एक्झाम्पल पहा. जेव्हा तुम्ही लहान असता, मम्मी तुम्हाला सायकल घेऊन देते, बरोबर आहे की नाही? 3 चाकी. मग थोडे मोठे झाल्यानंतर तुम्ही तीच 3 चाकी सायकल चालवू शकता का? नाही. तुम्हाला मोठी सायकल लागते. मग मम्मा मोठी सायकल घेऊन देते आणि मग जेव्हा तुम्ही आणखी मोठे होता, कॉलेजमध्ये जाता, या छोट्या सायकलवर तुम्ही जाणार आहे का कॉलेजमध्ये? नाही. तेव्हा मम्मा गाडी घेऊन देते. मग तेव्हा तुमचं कॉलेजचं शिक्षण झालं पूर्ण. तुम्ही स्वतःचे जॉब तुम्हाला मिळाला, स्वतःचे पैसे कमवले. मग तुम्ही त्याच स्कूटीवर फिरणार आहे का? तुम्ही कार घ्यायचा विचार करता. मग तेव्हा आपण कार घेतो. पण समजा कधी या कार समजा या कारला काही खराब झालं किंवा ते अनरिपेअरेबल आहे, जी रिपेअर होऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही शोक मनवत बसता का, की माझं कार खराब झालंय म्हणून? नाही. ती कार सोडून आपण दुसरं कार घेतो. बरोबर आहे की? ते कार चेंज करतो. तसंच आत्म्याचं आहे. एखाद्या शरीरापासून जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 स्टेजेस मधून गेल्यानंतर जेव्हा त्या शरीराचा अंत होतो ना, तेव्हा आत्मा दुसऱ्या शरीरात जातो. तर हे छोटंसं उदाहरण भगवंत आपल्याला काय सांगत होते या श्लोकामध्ये मागच्या. आता मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळ आधी पहा, की प्रत्येक आत्म्याला 84 लाख योनींमधून प्रवास करावा लागतो. त्या 84 लाख योनींमध्ये काय-काय येतं पहा. इथे काय-काय आहे? साप आहे, वॉलरस आहे, फिश आहे, मगर आहे. मग नंतर वटवाघुळाच्या शरीरात गेला तो आत्मा. मग नंतर इथे आला. मग नंतर टायगरच्या शरीरात, मग मंकीमध्ये आणि मग जाऊन त्याला सगळ्यात शेवटी माणसाचा जन्म मिळाला. आणि या मनुष्य योनीत जन्म घेतल्यानंतर समजा आपण आत्मसाक्षात्काराची जाणीव नाही झाली आणि आपण भगवंतांचं नामस्मरण नाही केलं, तर पुन्हा याच 84 लाख योनीमधून आत्म्याचा प्रवास कंटिन्यू चिरंतन सुरू राहतो. पण जर आपण भगवंतांचं नामस्मरण केलं, तर डायरेक्ट इथे जे दिसते ना फोटोमध्ये ते गोलोक आहे भगवंतांचं निवासस्थान. मग तिथे आपण पोहोचू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे, तिथे आपण आपल्याला हव्या त्या रूपामध्ये पर्मनंट राहू शकतो. तिथे काय-काय मज्जा असते ते आपण पुढे पाहणार आहोत, की तिथे का बरं जायचंय हे. पण इथे या गोष्टीमध्ये काय लक्षात ठेवायचंय, आपल्याला आत्मसाक्षात्काराची जाणीव व्हायला पाहिजे. आपण आपल्या आत्म्याला अन्न दिला पाहिजे हरे कृष्ण महामंत्राचा जप. तेव्हाच आपण या 84 लाख योनीचा प्रवासामध्ये खंड पडून भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर या 84 लाख योनींमध्ये प्रवास करण्याचा हा आत्म्याचा प्रवास हा चिरंतन सुरूच राहतो. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी सुद्धा आहेत, की आता आपल्याला कसं आता भगवंतांना माहिती आहे, की आपण आधीच्या जन्मात काय होतो आणि या जन्मात काय होतो ते. पण आपल्याला माहित नाहीये. पण काही लोकांना हे माहीत असतं. आपण पुनर्जन्माच्या गोष्टी सुद्धा ऐकल्या आहेत आणि त्याच्या खूप साऱ्या डॉक्युमेंटरीज पण आहेत. जिथे
हे सिद्ध झालं आहे की मनुष्य पुन्हा जन्म घेतो आणि तोच आत्मा त्याच शरीरात दुसऱ्या शरीरात गेलाय, पण त्या व्यक्तीला आधीचं सगळं आठवत असतं. या गोष्टीवरून पुनर्जन्म हे सुद्धा सिद्ध झालंय, म्हणजे आत्मा असा सेम असतो, फक्त शरीर बदलतं. याचं हे विज्ञानाने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. आणि आपण भगवद्गीतेत सुद्धा त्याचं ज्ञान खूप आधीच सांगितलं आहे भगवंतांनी. आता पुढे पहा, इथे तेच पाहिलं आपण, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात आहे. आता मनुष्याचं लाईफ सायकल काय आहे पहा. जन्म, मग शाळा, टीनेज, मग मॅरेज आणि मग मॅच्युरिटी, मग आपण जॉब करतो वगैरे आणि त्याच्यानंतर म्हातारे होतो, आजारपण येतो आणि मग पुन्हा मृत्यू होतो. तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यती. म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास दुसऱ्या शरीराकडे चालू होतो. आता पहा, जसा हा प्रवास चालू असतो ना, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, तसंच आणखी एक छोटंसं उदाहरण. उन्हाळा झाला की पावसाळा येतो आणि मग हिवाळा येतो. तुम्हाला कधी हवं तेव्हा उन्हाळा आला, कधी हवं तेव्हा पावसाळा आला, असं होऊ शकतं का? सीझन्स आपण चेंज करू शकतो का? अजिबात नाही. त्यास उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो आणि हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो आणि हे चक्र चिरंतन चालूच असतं. तसंच दुःखानंतर आनंद, आनंदानंतर दुःख, हे चक्र सुद्धा चालूच असतं. तसं या चक्रामध्ये कंटिन्यू त्या गोष्टी चालूच असतात. आता तसंच हे का शिकलो आपण आता? तर भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. मी तर पुढचा श्लोक म्हणून दाखवते. मात्रा स्पर्शात कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापनीयो अनित्या स्थांस्ती तिक्षस्व भारत. तर या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात पहा अर्जुनाला, हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचं कायमस्वरूपी स्वरूप आणि त्यांचे योग्य वेळी गायब होणे, हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंचे येणे आणि गायब होण्यासारखे असते. पहा काय सांगतायत, आनंद आणि त्रास, आनंद आणि दुःख हे कायमस्वरूपी नसतं. दुःखानंतर आनंद येतो आणि आनंदानंतर दुःख येतं. हे चक्र नेहमीच चालू असतं आपल्या आयुष्यात. ते कसं आहे? जसं हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंचं येणे आणि गायब होण्यासारखे आहे. हिवाळा आला की ग्रीष्म ऋतू संपतो, ग्रीष्म ऋतू आला की हिवाळा संपतो. आपण त्यात काही बदल करू शकत नाही. निसर्गाने जो नियम बनवला आहे तसाच तो चालू असतो. आणि तसंच दुःख आणि सुख आपण कंट्रोल करू शकत नाही. दुःखानंतर सुख किंवा सुखानंतर दुःख, हे दोघं यांचं चक्र हे कायमस्वरूपी चालूच राहणार. जसं हे निसर्गाचं चक्र आहे तसं. असं भगवंताने आपल्याला इथे सांगितलं. पहा या फोटोमध्ये पाहतो. हिवाळा आणि ग्रीष्म ऋतू, आनंद आणि दुःख, ते एकमेकांशी तसेच बांधले गेलेले आहेत, जसे हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंचा एकमेकांशी संबंध आहे. तसाच आनंद आणि दुःखाचाही एकमेकांशी संबंध आहे. पहा, सीझन चेंज आपण या फोटोमध्ये पाहतोय. ग्रीष्म ऋतू, मग त्यांना पहा या पानांना पालवी फुटली, मग पुन्हा हिवाळा आला की खूप छान हिरवीगार पावसाळ्यामध्ये होतात आणि मग पुन्हा सुकली जातात आणि पुन्हा ती पूर्ण अशी वाळली जातात. असं हे सायकल आपण इथे पाहतोय. वेदर सायकल. आता पुढे तसंच अगदी सुख आणि दुःख यांचं येणं जाणं, हे चक्र सुद्धा कायम असतं. पुढच्या श्लोकात भगवंत काय सांगतायत, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हरे कृष्ण. तर भगवंत काय सांगतायत, आत्म्यासाठी कधीही जन्म आणि मृत्यू हे नाहीच आहे, कारण तो चिरंतन आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तो जन्मजात, चिरंतन आणि सदैव आहे आणि सच्चित आनंद आहे. सच्चित आनंद, भगवंतांना सुद्धा सच्चित आनंद असं म्हणतात. भगवंत, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, आपण शरीर नाही, आत्मा आहोत आणि आपला आत्मा हृदयात स्थित आहे. पण भगवंतांचा आत्मा आणि शरीर हे दोन्ही एकच आहेत. त्यांच्यासाठी त्या 2 वेगळ्या गोष्टी नाही आहेत. फक्त मनुष्यासाठी त्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि कृष्णाला सुद्धा सच्चित आनंद असं म्हटलं जातं. आणि हे सुद्धा अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आपला आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा परमात्म्याचा वास असतो. या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन पाहणार आहोत आणि म्हणूनच आपल्या आत्म्याला सुद्धा सच्चित आनंद असं म्हटलं जातं आणि भगवंतांना सुद्धा सच्चित आनंद असं म्हटलं जातं. तर पुढचा श्लोक.
वंशसि जिरहाणि यथा विहाय नवानि ग्रहन्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जिमाय अन्यायी संयती नवानि देही. तर आता पहा, या श्लोकामध्ये काय सांगितलं, इथे आपण फोटोमध्ये काय पाहतोय, तो चिखलात पडलाय. तो चिखलात पडलाय म्हणून आता समजा तुम्ही लहान आहे, मग तुम्ही खाली चिखलात पडला आणि तुम्ही घाण झालात म्हणून मम्मी तिथे तुम्हाला सोडून येणार आहे का? नाही. घरी येऊन तुम्ही कपडे बदलणार, अंघोळ करणार, स्वच्छ होणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही काय करणार? फक्त कपडे बदलणार. शरीर तर तेच राहणार आहे. चिखल लागलेलं तुम्ही फक्त त्याला स्वच्छ करून कपडे बदलणार आहे. आता एक पुढचं उदाहरण पहा या फोटोमध्ये. याच्या ड्रेसवरती जेवताना पडलं, घाण झालं तर. म्हणून त्याला फेकून देणार आहे का मुलाला? नाही. फक्त आपण काय काढणार आहे? ड्रेस काढून ड्रेसला पुन्हा स्वच्छ करून दुसरा ड्रेस घालणार आहे. हो की नाही? फक्त कपडे स्वच्छ करणार आणि तो ड्रेस धुवायला घालणार, दुसरा घालणार. आता या फोटोमध्ये हा कोण दिसतोय ना, ह्याचं नाव काय जस्टिन बिबर आहे. तो एक मोठा सिंगर आहे, बरोबर आहे. तर त्याने जो कोट घातलाय ना, तो एकदम खूप महागडा आहे. म्हणजे किती 1-2 लाखाचा असा कोट असू शकतो त्याचा, खूप महागडा कोट आहे. मग पुढे काय झालं, समजा तो व्यक्ती पाण्यात पडला, तर तुम्ही कोटला वाचवणार की व्यक्तीला वाचवणार? साहजिकच आहे आपण व्यक्तीला वाचवणार, बरोबर आहे की नाही? हो म्हणून मग आता काय इम्पोर्टंट आहे, आता इथे व्यक्ती म्हणजे आपला आत्मा आहे आणि पोट म्हणजे आपलं शरीर आहे. पहा, जसं एखादी व्यक्ती नवीन वस्त्र घालते आणि जुनी वस्तू सोडून देते, त्याचप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. समजा एखादी आपले ड्रेस आहे आपला, तो कितीही फेव्हरेट ड्रेस असो, तो एखाद्या दिवशी फाटतोच वापरून, वापरून, वापरून. मग तो जुना झाला, फाटला तेव्हा सुद्धा आपण घालतो का तो ड्रेस? नाही, सोडून देऊन दुसरा नवीन ड्रेस घालतो. आता तुमचा एखादा फेव्हरेट टॉय आहे. तुम्ही खूप वर्ष खेळलात त्याच्यासोबत. पण एखाद्या दिवशी तो खराब झाला. मग खराब झाला म्हणून तुम्ही रडत बसता का? नाही, नवीन टॉय घेतो आपण. बरोबर आहे की नाही? अगदी तसंच आत्म्याचं आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 स्टेजेसमधून गेल्यानंतर जेव्हा आजारपण येऊन मृत्यू होतो ना, मग त्याचा शोक करत नाही आत्मा. त्या शरीराला सोडून आत्मा नवीन शरीर धारण करतो. म्हणजे काय? ड्रेस खराब झाला म्हणून नवीन ड्रेस घातल्यासारखं. तर हे भगवंत आपल्याला सांगतायत, की तू अर्जुनाला काय सांगतायत, की तू बाण चालवतोस याचा अर्थ हे नाहीये, की तू अ, त्यांना हर्ट करतोयस. त्यांचा आत्मा हा चिरंतन आहे. आता पुढचा श्लोक. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्तो न शोषयति मारुतः. या श्लोकात काय सांगतायत? कोणत्याही शस्त्राने आपल्या किंवा अस्त्राने आत्म्याला तुकडे करता येणार नाही. त्याला आगीत जाळून टाकता येणार नाही किंवा पाण्याने ओलं होऊ शकत नाही. वाऱ्याने सुकवलं सुद्धा जाऊ शकत नाही. आता मी तुम्हाला हे आता सांगितलं होतं आधीच्या आत्म्याबद्दल सांगताना, की आपल्या शरीराला कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने त्याचे तुकडे करता येत नाहीत. त्याला आगीने जाळता येत नाही किंवा पाण्यानं ओलं करता येत नाही. तो किंवा वाऱ्यानं सुकवू शकत नाही. फक्त त्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतो आणि तो चिरंतन असतो, सच्चित आनंद असतो. पुढच्या श्लोकात काय सांगितलंय पहा. हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. तर यामध्ये काय सांगतायत? हे कुंतीच्या मुला भगवंत काय सांगतात अर्जुनाला? हे कुंतीच्या मुला म्हणजे हे अर्जुना, एकतर तू रणांगणावर ठार होशील, नाहीतर स्वर्गीय ग्रहावर जाशील किंवा जिंकशील आणि ऐहिक साम्राज्याचा आनंद घेशील. म्हणून उठ आणि उठून दृढ निश्चयाने लढ. दुसरा विचार करू नकोस. तुझा धर्म लढणं आहे ना. पहा, तू लढलास तर काय होईल? समजा तू हारला, तू ठार होशील. पण कोणत्या दिवशी आपण पाहिलं युद्ध कोणत्या दिवशी घडतंय? मोक्षदा एकादशी दिवशी. ज्या पवित्र युद्धभूमीवरती कुरुक्षेत्र हे पवित्र धर्मक्षेत्र आहे. तिथे या युद्धामध्ये ज्याचा कोणी मृत्यू होईल त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असं भगवंतांनी आधीच सांगितलं होतं. कारण तो मोक्षदा एकादशीचा दिवस होता. स जर तू हारलास, तर तू स्वर्गामध्ये जाशील. तुला मोक्ष मिळेल. समजा तू जिंकलास, तर ऐहिक साम्राज्याचा आनंद घेशील. तुला हे साम्राज्य मिळेल, ही संपत्ती मिळेल.
या 2च गोष्टी आहेत ना पॉसिबल. तिसरी गोष्ट तर नाही होऊ शकत. म्हणून तू विचार करू नकोस आणि तुझा धर्म पूर्ण कर आणि लढायला सुरुवात कर. असं भगवंत सांगतायत. उठ आणि लढ अर्जुना, उठ आणि लढ. पहा, या 2 गोष्टी. समजा तुझा मृत्यू झाला या युद्धामध्ये, तर तू स्वर्गात जाशील आणि स्वर्गाची अनुभूती घेशील किंवा जिंकलास तर तुला हे साम्राज्य मिळेल. या दोन्हीशिवाय दुसरी गोष्ट तर नाही होणार ना. तुझे शत्रू तुला निंदनीय बोलतील व तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील. तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकतं? पहा, भगवंत तेच सांगतायत, की तू जर युद्ध नाही केलं, तर शत्रू तुला निंदा करतील आणि तुझा तिरस्कार करतील, की तू पळपुटा आहेस, धर्माचं पालन केलं नाही, युद्ध केलं नाही म्हणून. आता पुढचा श्लोक आपण पाहू. नेहाभिक्रमणोषस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात? या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती सुद्धा एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. याचा अर्थ काय माहितीये? की भगवंतांसाठी केलेली कोणत्या छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा वाया जात नाही. प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट सुद्धा आपण छोटीशी सेवा सुद्धा त्याला केली, भगवंतांसाठी केली, तर भगवंत ती लक्षात ठेवतात आणि त्याच्या कितीतरी पटीनं जास्त पटीनं प्रेम आपल्याला त्यांच्याकडून मिळतं. त्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट या फोटोमध्ये जो उंदीर दिसतोय ना, ही एक गोष्ट आहे पद्मपुराणामधली. तर या उंदराला खूप खूप भूक लागली होती. मग त्याला ही चेरी सापडली. त्याने चेरी खाल्ली तरी त्याची भूक भागली नाही. मग त्याने हा तुपाचा दिवा पाहिला. मग तो उंदीर काय केला, गेला तिकडे तूप पिण्यासाठी. त्याने ते तूप पूर्ण पिलं आणि ते तूप पिता-पिता काय झालं माहिती? ती जी वाहते तिच्या दातात अडकली. त्याने ती खूप काढण्याचा प्रयत्न केला. ती काढू शकत नव्हता. तो ती काढण्यासाठी मान अशी गोल-गोल हलवत होता. पण आणि ते हलवताना काय झालं, भगवंतांनी अशी गोल हलवताना ती वात भगवंतांनी त्याच्याकडून ती आरती म्हणून स्वीकारली आणि आपण आता पाहिलं, की छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा वाया जात नाही भगवंतांसाठी केलेली आणि ती आरती म्हणून स्वीकारली आणि म्हणून त्याला मुक्ती मिळाली आणि तो कृष्णाकडे गेला. अशीच आणखी एक छोटीशी गोष्ट. खारुताईची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, की जेव्हा रामसेतू बांधत असताना ती छोटे-छोटे खडे उचलून समुद्रामध्ये टाकत होती. श्रीराम लिहून जसं त्या श्रीराम लिहून समुद्रावर टाकून त्यांनी रामसेतू हा पूल बांधला होता ना, तेव्हा खारुताई सुद्धा छोटी-छोटी दगडं तिथे टाकून पूल बांधण्याच्या कामामध्ये हेल्प करत होती. मग एकदा ती हनुमंतांच्या पायाजवळ आली म्हणून त्यांनी त्याला शेपटीने धरून दूर ढकलून दिले आणि मग ती थोडीशी उदास झाली आणि जाऊन श्रीरामांना सांगायला लागली. सांगत होती, की "पहा मला छोटीशी मदत करायची मी छोटी आहे म्हणून काय झालं? माझी छोटीशी मदत तर होईल ना तुम्हाला या रामसेतूचा पूल बांधण्यासाठी." मग तिचं प्रेम पाहून भगवंत खूप खुश झाले. प्रभू श्रीराम खुश झाले आणि त्यांनी त्या खारुताईवरती प्रेमाने हात फिरवला आणि म्हणूनच आपण आज पण पाहतोय, की खारुताईवरची जी पाठीवरची 4 लाईन्स आहेत ना, ती भगवंतांच्या बोटं त्याच्यावर उमटली म्हणून तशी ती 4 लाईन्स खारुताईच्या पाठीवर आहेत. आणि भगवंत तिला सांगतात, कोणती भक्तीमध्ये केलेली कोणतीही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा भगवंत ती आदराने स्वीकार करतात आणि त्याला खूप महत्त्व मिळतं. म्हणून एकदम छोटीशी जरी सेवा केली ना आपण भगवंतांची, ते मनापासून स्वीकारतात. त्यांना फक्त काय असतं, मनापासून आपण भक्तीने आणि प्रेमाने केलेली छोटी गोष्ट सुद्धा पुरेशी असते भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी. आता पुढे बघा. म्हणून कलियुगातला आपला एकमेव धर्म काय आहे? भगवंतांचं नामस्मरण करणं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. आता कोणता हरे कृष्ण महामंत्र कोणता आहे? हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. आता पहा नेदरलँडमध्ये भगवद्गीता हे कंपल्सरी केली आहे मुलांसाठी. कारण त्या लोकांना हे गोष्ट समजली आहे, की आत्म्याचं अन्न म्हणजे फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं हे आहे आणि ते करूनच आपण या जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटू शकतो आणि भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. आता ॲक्टिव्हिटी आपण आपल्या अध्यायामध्ये काय-काय शिकलो? आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि आपला आत्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे
आपण आत्म्याला पाहू शकत नाही किंवा आत्म्याला जाळू शकत नाही किंवा ओलं करू शकत नाही. कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने त्याचे तुकडे करू शकत नाही किंवा वाऱ्याने त्याला वाळवूही शकत नाही. आणि आपल्या आत्म्याचा आकार केवढा असतो? केसाच्या टोकाच्या 10,000 1 एवढा असतो. आता पुढे आपण हे पाहिलं, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आपला आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 स्टेजेस मधून शरीराला जेव्हा जावं लागतं, मग मृत्यूनंतर आत्मा दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतो. आणि कृष्णाला केलेली कोणत्याही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा सेवा कधीच गमावत नाही. ती भगवंत मनापासून प्रेमाने स्वीकारतात. त्यासाठी आपण पद्मपुराणातली खारुताईची गोष्ट पाहिली आणि पद्मपुराणातली उंदराची गोष्ट पाहिली आणि रामायणामधली खारुताईची गोष्ट पाहिली. हो की नाही? आता होमवर्क काय आहे तुमचा? हा श्लोक दुसरा अध्यायातला 13वा श्लोक पाठ करणं. देहिनोऽस्मिन् अन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. हा श्लोक पाठ करणं आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप पाठ करणं आणि उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत कीर्तन करायचंय. हो की नाही? सुरुवात करायची ना आपण सगळ्यांनी सोबत मिळून कीर्तनाला? आता सगळे अनम्यूट व्हा बरं. आपण एकदा सगळे मिळून सोबत हरे कृष्ण महामंत्राचा जप म्हणूया. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे रामा, हरे रामा, राम रामा, हरे हरे. हरे कृष्णा. आता मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते आणि मग तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.